तसा पेंटॉल काढला, तसं मी JK वुडवर्क नावाची कंपनी काढली. माझा फर्निचरचा स्वतःचा कारखाना सुरू झाला. माझ्याकडे जवळ 70 सुतार होते, पेंटर 250 होते. एकदा किर्लोस्करांचा बंगला रंगवत होतो. लकाकीत 3 बंगले होते. आता त्या तिसऱ्या बंगल्याची ओनरशिप स्कीम झालेली आहे, ग्रेट ईस्टर्न कंपनीने केली आहे. त्या बंगल्यामध्ये पेंटिंगचं काम चालू होतं. पूर्वीचे टिपिकल आजही लकाकीचा बंगला, वरती छान ॲस्बेस्टॉसची शीट आहेत किंवा पत्र्याची शीट आहेत, खाली फॉल सिलिंग असतं. त्या दिवशी अचानक पाऊस आला, ते भरपूर गळलं. त्यामुळे माझं काम बंद झालं. मी म्हटलं काम बंद झालं तर महिनाभर काम नाही करायचं, कारण त्यांचंही बरोबर आहे, गळल्याशिवाय कसं होणार. त्यातनं कल्पना सुचली मी वॉटरमेन का नको करू. तुमच्या घरी यावं तर तुम्ही म्हणता माझा किचनचा ओटा आहे, मोझॅकचा ओटा आहे, कडप्प्याचा देणार का करून. मी करून देतो, प्लॅस्टर करून देतो, जुनं वायरिंग बदलून देतो, नळ मी बदलून देतो ना, बाहेरचं प्लॅस्टर पडले मी आहे ना, मी करून देतो ना. असं करत करत एकदा घरात रंगाच्या निमित्ताने घुसलेला हा माणूस घराचा कोपरा मी दुरुस्त करायला लागलो. मग मला असं लक्षात आलं की मग अरे सगळं घरच का नाही बांधायचं. आणि म्हणून मग 1980 साली मी बिल्डर झालो. एकदम एका रात्रीत नाही झालं. फोन पुसता रंगकामातनं फर्निचरमधनं वॉटरप्रूफिंग प्लंबिंग असं करता करता सगळं घरच का नाही बांधायचं म्हणून घर बांधायला सुरुवात केली. मित्रांनो, अडचणी खूप येतात, सगळ्या होतात, त्यातनं खूप शिकायला मिळतं. कशाला नाही म्हणायचं नाही. याचा फायदा हा टाय कसा जन्मला हे सांगतो तुम्हाला. ब्ल्यू डायमंड हॉटेलचे फोन पुसत होतो. प्रभाकर पंत किर्लोस्कर SLCचे दुसरे बंधू होते, त्याचे CMD होते. आणि फोन पुसता ते मला म्हणाले की अरे तू मुंबईला ताजचे फोन पुसायला जाणार का. मी म्हटलं जातो. नाही का. त्यांनी मला लेटर दिलं. लेटर दिल्यानंतर मी मुंबईला येतच होतो फोन पुसायला. मी ताजमहल हॉटेलच्या बाहेर गेलो आणि इनोसंट पुणेरी पोरगा डायरेक्ट आत घुसायचं की नाही बिंदास. त्या गुरख्याला ते पत्र दाखवत बसलं. त्या गुरख्याला कुठे ते कळतं इंग्लिश, त्यांनी काय लिहिलं ते. त्याला वाटलं मी आलो काहीतरी जॉब मागायला. त्याने मला काठी अप टू बाहेर टाकलं. ऐसा कुछ नाही अंदर नाही आना इथं. त्याने मला बाहेर पाठवलं. विचारलं नसताना सहज घुसलो असतो, चाललो असतो. माझ्या लक्षात आलं, मी किर्लोस्करांच्याकडे गेलो की 1 नूर आदमी 10 नूर कपडा. माझा अवतार बघून त्या गुरख्याने नाही बाबा मला आज सोडलं. काय टिपिकल अवतार होता माझा. आमच्या काळी त्यावेळेला बेल बॉटमची पद्धत होती. एकच महिन्यातनं एकदा इस्त्री होणारी पॅन्ट, सुळसुळीत कापड असायचं, इस्त्रीच लागायची नाही. आता ते कापड मिळते की नाही मला माहीत नाही. बेल बॉटमची टिपिकल पॅन्ट, वरती हाफ बुश शर्ट, पायामध्ये रबरी स्लीपर, हातात चांबड्याची बॅग. आता तो कसं काय गुरखा आज सोडणार. आणि मला वाटलंच की आपल्या अवतारामुळे नाही सोडला. किर्लोस्करांनी मला 100ची नोट खिशातनं काढून दिली. मला म्हटले आजपासून पॅन्ट सरळ, पूर्ण शर्ट आत घालायचा, पायात बूट घालायचा, रबरी स्लीपर परत कधी घालायचे नाही, आणि टाय घालायचा. त्या दिवसापासून त्यावेळेला सायकल, मग नंतर स्कूटर, मी टाय घालून फोन पुसायला जायचं. टाय हा त्या किर्लोस्करांनी आणि ताजच्या गुरख्यांनी मला शिकवला की टाय घालणं आवश्यक आहे. कित्येक वेळेला असं वाटतं की हा बिल्डर टाय का घालतो. आता बरेचसे बिल्डर टाय घालायला लागलेत. घर बांधायला लागल्यानंतर मी थोडासा मुन्ना बिघड गया. 80 साली जेव्हा बिल्डर झालो तेव्हा टाय काढला आणि बिल्डरच्या ड्रेसमध्ये गेलो. आता तुम्हाला पूर्वीचे बिल्डरचे ड्रेस माहिती आहेत की नाही मला माहीत नाही. आत्ताचे बिल्डर जरा परत बऱ्यासारखे चांगले ड्रेस घालतात किंवा खादीचे कपडे घालतात मला वाटतं. त्यावेळेचा 80 साली बिल्डरचा ड्रेस पांढरा सफारी, पायामध्ये पांढरे बोट, वरती शर्टाचा बटन काढलेला, खिशामध्ये 5 पाकिट, रेबानचा गॉगल, शर्टाचा बटन काढून आतमध्ये जसे कुत्र्याच्या ते चेन असतात तशा सोन्याच्या चेन, हातामध्ये कडं. मी ते कुत्र्याचं कडं किंवा चेन मी नाही घालायचो आणि बटनही उघडं नाही ठेवायचं. मी माझ्या बिल्डरच्या, मला हे नेहमी बिल्डर लोक भाषणाला बोलवतात. मागच्या 6 महिन्यापूर्वी गोव्याला गेलो, सगळ्या बिल्डरला भाषण दिलं. मध्ये दिल्लीत सगळ्या बिल्डरला भाषण दिलं होतं. मी त्यांना म्हणलं अरे तुम्ही शर्टाची बटणं जर काढायची असेल तर गिरायकाच्या समोर का काढतार आहे. स्वतःला काय सलमान खान समजतं का शर्टाची बटणं उघडी ठेवायला. सलमान खान व्हायचं तर बायको समोर व्हा ना. आता ते सलमान खानही शहाणा झाला मला वाटतं. आता तो शर्ट पूर्ण घालतो. मला, मी हिंदी सिनेमा फारसे बघत नाही. तर अशा प्रकारे तो बिल्डरचा ड्रेस मी 2 ते 3 वर्ष घातला. सफारी बटन उघडं कधीच नसायचं माझं. पण माझ्या असं लक्षात आलं काहीतरी चुकतंय. तुम्हाला तुमचा गिराईक ओळखता यायला पाहिजे, कोण ग्राहक आहे. माझं घर कोण घेतं. आत्ता थोडेसे हाय एंडचेच, कारण की IT मध्ये खूप पैसे आले. मिडल क्लास माणून घेतो, मध्यमवर्गीय घेतो, पांढरपेशा घेतो. खूप श्रीमंतही माझा गिराईक नाही. आणि गरीब हा या भारतातला सगळ्यात सुखी. त्याला चिकनगुन्या पण होत नाही. मी मध्ये इलेक्शन लढली, झोपडीतनं हिंडलो. झोपडीतल्या माणसांना चिकनगुन्या होत नाही. सगळी प्रतिकारशक्ती जोरात असते. चिकनगुन्या बिण्या सगळ्या मध्यमवर्गीयांच्या श्रीमंताची दुखणे आहेत. तर त्या सॉरी कुठे विषय झाला तुम्ही स्लीप झालो. हा घर कोण घेतं तर घर पांढरपेशा घेतो, मध्यमवर्गीय घेतो. आपलं ग्राहक आपल्याला ओळखता यायला पाहिजे. अरे हा मध्यमवर्गीय पांढरपेशा कसा आहे, त्याची अवस्था शेळीच्या शेपटीसारखी, धडनं माशी उडवता येते, धडनं अब्रू झाकता येते. तो झोपडपट्टीत राहणार नाही. त्याच्याकडे तो म्हणेल HDFC लोन मिळेल का, टायटल क्लिअर आहे का, वेळेत ताबा देणार का, असे 100 प्रश्न. आणि त्याला जर बिल्डर आपला नाही वाटला तर घर कसं विकलं जाईल.
आज जे काही मी आजपर्यंत 28,000 घरं सक्सेसफुली विकलेली आहेत. आज मी 4थी तेजी मंदी बघतोय. मला कधी रिसेशनने हात नाही लावला, कारण माझ्या गिरायकाच्या आणि माझ्यामध्ये मी कोणाला ठेवलं नाही. आमची एकमेव कंपनी आहे. आजही भारतामध्ये आम्हाला अभिमान आहे की आमच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर आणि ब्रोकर अलाउड नाही. आम्ही फ्लॅट कधी ब्रोकर तू विकत नाही. अरे ग्राहक माझा देव आहे. देवाच्या तुझ्या आणि माझ्यामध्ये कशाला पाहिजे भटजीमध्ये? मला कोणी नको. जमीन मी ब्रोकर मार्फत विकत घेईल, त्यांनाही बिझनेस दिला पाहिजे, पण मी माझा फ्लॅट नाही कधी विकून देत. इन्व्हेस्टरला मी कधी येऊन देत नाही की तू आज पैसे अडकवणार आणि माझ्या मध्यमवर्गाच्या तोंडचा घास काढणार, कधी नाही येऊन देत. अशा प्रकारे ग्राहकाला ओळखत असल्यामुळे मग त्या ग्राहकाला जे आवडेल ते आपण करायला पाहिजे. मग परत टाय घालायला सुरुवात केली. माझं तुम्ही जंगली महाराजचं ऑफिस येऊन बघा आणि पुण्यातल्या कुठल्याही बिल्डरचं ऑफिस बघा. माझं ऑफिस आहे अतिशय सिंपल आणि साधं, कारण मध्यमवर्गीयाला ते आपलंसं वाटलं पाहिजे. ते ऑफिस कसं वाटलं पाहिजे, तुम्ही कसं वाटलं पाहिजे. त्या मध्यमवर्गीय जेव्हा तो बिल्डरकडनं कुठे नाराज होतो, दुखवला जातो, फसवला जातं, तेव्हा त्या नवऱ्याने बायकोसमोर भाव खाऊन म्हणायला पाहिजे, थांब आत्ता जातो त्या बिल्डरच्या ऑफिसमध्ये, त्याच्या टेबलावर मोठी अपट शाळेला बघतोच त्याच्याकडे, कसं आपल्याला ताबा वेळेत देत नाही, कसं फसवलंय. हे त्याची जी आवेश असतो, तो आवेश जर ते बिल्डरचं ऑफिस असं 7 स्टार, ते बाहेर बंदूकवाला, मग तो गुरखा, निम्म अवसान तिथंच गळतं त्याचं. तो तुमचा होऊच शकत नाही. त्याचं सगळं चकचक चकचक पाहिलं, हातातल्या अंगठ्या आणि कुत्र्याच्या साखळ्या पाहिल्या की तो कुठनं घाबरणार होतो माणूस तुमचा. म्हणून तुम्ही बिल्डर, तुम्ही तुमचा ग्राहक ओळखला पाहिजे आणि त्याच्याशी मॅच व्हायला पाहिजे. आता दुबईत जाऊन घरं विकायला लागत नाही. 80 ते 90 मध्ये दुबईमध्ये प्रचंड बिझनेस होता. सगळे बिल्डर तिकडे जायचे, मी जायचो. तिथल्या मी एका ऑर्डिनरी हॉटेलमध्ये राहायचो. माझे बिल्डर मित्र हसायचे, अरे काय यार एवढे कमवतो तू, तिथे का राहतो. त्याचं रहस्यच असं, त्यावेळेला तिथे तुम्हाला ऑफिस एस्टॅब्लिश करायला परवानगी नसायची. मी पूर्वीची दुबईची गोष्ट सांगतोय. आम्ही ब्रोशर घेऊन गेलो तर एअरपोर्टवर दुसऱ्या दिवशी ते आम्हाला परत द्यायचे. साईबाबाची अंगठी हातात घालून जाणंच शक्य नव्हतं, असे ते दिवस होते. मग तिथला जो आपला महाराष्ट्रीयन मध्यमवर्गीय तो माझ्याकडे गर्दी करायचा. अरे मी म्हटलं, तो महाराष्ट्रीयन मध्यमवर्गीच्या मनात काय येतं ना, जर श्रीमंत 5 स्टार हॉटेलमध्ये तुम्ही फ्लॅट विकायला राहिला, तो बरोबर म्हणतो बायको, बघ कसे लुटतायत आपल्याला, आपल्या जीवावर 5 स्टारमध्ये राहतात. गिरायकाच्या सेंटिमेंट तुम्ही सांभाळल्याच पाहिजेत. तुम्ही माझ्या ऑफिसला जर कधी पुण्याच्या फोन केला किंवा मुंबईच्या ऑफिसला फोन केला तर तुम्हाला छान मराठी भावगीत ऐकायला मिळेल. कारण माझा आजही 80 ते 85% मध्यम वर्ग ग्राहक हा आहे. आणि ग्राहक हा कोण असतो तर स्त्री ठरवते घर कुठलं घ्यायचं, पुरुष हा नामदारी असतो. मग गाणं भैरवी कधी लावायचं आणि भैरव कधी लावायचं हे कळलं पाहिजे. आमच्या या भावगीतामध्ये भातुकलीच्या खेळामधले राजा आणि राणी अर्ध्यावरती डाव मांडीला कधीही लागलं जाणार नाही. अरे तो घर गेला येणार आहे, त्याला एवढी सुद्धा दुःखद तिथं व्याख्या नको आहे. इतकं बारीक बारीक तुम्ही ग्राहकांच्या बद्दल बघायला पाहिजे आणि अतिथी देवो भव हे करायला पाहिजे. आज आमच्या संबंध ग्रुपचा नियम आहे, तुम्ही या ग्रुपचा नियम असा आहे की चहाच्या वेळेला त्याला चहा, ब्रेकफास्टच्या वेळेला ब्रेकफास्ट, जेवायच्या वेळेला जेवायला तेव्हा जेवण. तो माझा ग्राहक आहे किंवा नाही हे काय माहीत नाही. आता हे सगळं तुम्ही पॉझिटिव्ह करताना तुम्हाला आमच्या पुण्यातला किस्सा सांगतो. पुण्यामध्ये आमचं जंगली महाराज रोडला ऑफिस आहे, समोर संभाजी बाग आहे. संध्याकाळी तुम्ही आमच्याकडे खूप लोक गर्दी करून आलेले असतात, मस्त चहा पितात. आमच्या स्टाफने एकदा सांगितलं, साहेब तुम्ही काय चहा बिस्किटची सवय लावली आहे. संभाजी बागेत भेळ खातात आणि चहा प्यायला इथे येतात. बरं, मी म्हटलं फ्लॅट गेलं कधी लोक येतात का तुझ्याकडे? सगळं लेडीज स्टाफ येतात सेल्स करणार, ते पण संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर येतात. आता तुम्ही जर विटीच्या बाहेर शर्टवाला बघितला, तो विकतो कसा तुम्ही पाहिला का त्याची वस्तू? तो एक शर्ट विकत असेल, आता मला माहित नाही, मी आता सगळ्या जुन्या आठवणी सांगतोय, 100 रुपया 100 रुपया, तर 10 लोक लाईन लावून पटपट खरेदी करत असतात. ते 10 लोक कोण असतात? त्याचेच लोक असतात, तेच घेतात आणि तेच देतात. त्यातला एखादा बावट पुण्यातला DS कुलकर्णी येतो, तो म्हणतो काय गर्दी घ्या बाबा आपण. मी आमच्या स्टाफला म्हटलं की अरे ते बिचारे आपले सगळे सिनियर सिटीजन, एका चहाने काय होतं तुझं, पण संध्याकाळी तुमच्याकडे म्हणजे 12 चहा घेणार आहे तर फ्लॅट घेणार एकच आलाय. पण ते एकाला काय वाटतं, अरे काय फ्लॅट घ्यायला गर्दी झाली. म्हणून मी चहा पाजत नाही, पण नॅचरल केलं तर काय होतं बघा. तुम्ही ग्राहकाला कधीच कमी लेखू नका. मी जेव्हा टोयोटाच्या शोरूममध्ये बसतो तेव्हा टोयोटाची माझी मॉडेल कॉलनीतली शोरूम आहे, ती अशी भर चौकात आहे, पुढे छान मोकळं आहे, आजूबाजूला पलीकडे वडारवाडीची वस्ती आहे, कोणी रिक्षावाला, कोणी घरातला नोकर, आजूबाजूला श्रीमंत लोकांची पण वस्ती आहे, किर्लोस्करांचं घर आहे. तर नोकर त्या गाडी जेव्हा आम्ही नवीन शोरूम सुरू केली, चक 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 सगळं. आता टोयोटाच्या शोरूममध्ये जर तुम्ही कधी फोन लावला तर तुम्हाला गाणी इंग्लिश हिंदी ऐकायला मिळतील, रोममध्ये रोमन.
तिथलं कस्टमर माझा मध्यमवर्गीय नाही, कॉस्मो आहे, यंग जनरेशन कार ठरवतं, बापाला सांगतो आज हे नवीन मॉडेल आलं आहे. वडिलांपेक्षा मुलाला गाडीचं नॉलेज असतं. तुम्ही कधी बघा ना, अरे आमच्या मुलाला जेवढ्या नवीन गाड्या आहेत तेवढ्या सगळ्यांची माहिती आहे. आम्ही म्हणतो तशीच माहिती होते म्हणजे माझी गाडी खपते. तो मुलगा मागे लागतो की टोयोटाची कुठली गाडी आलेली आहे. आता त्या तिथे ज्या वेळेला मी आमच्याकडे एकदा बघितलं, नवीन गाड्या लागल्या होत्या, आमची करोला आली होती नवीन, आणि रस्त्यावरचा एक गरीब माणूस आतमध्ये आला आणि त्याकडे कोणीच लक्ष देईना. लिटरली पायजामा, शर्ट आणि पायात चप्पल होते, कोणीतरी हातगाडीवाला येतं असेल. तर नॅचरली आमचं कोणी स्टाफ लक्षच देईना त्याच्याकडे. मी बघितलं, माझ्या केबिनमधनं मी धावत गेलो, त्याला घेतलं, त्याला माझ्या शेजारी बसवलं, त्याला सगळी गाडी दाखवली. तोही संकोचला. तो शेवटी म्हणतो, साहेब कशाला गरीबाची चेष्टा करता. म्हटलं हे बघ राजा, तुझी नाही चेष्टा करत, तुझं लेकरू शिकतंय की नाही. हा म्हणलं शिकतं ना, शाळेत जातं ना. कितवीला. तो म्हणला पाचवीला. म्हटलं ते पोरगं मोठं होईल, ते पोरगं मोठं होईल आणि त्याच्यानंतर एक दिवशी ते इतकं मोठं होईल, तुझ्या अशा 2-2 गाड्या घेईल आणि तुला त्यातनं फिरवेल. म्हणून तुला मी आत्ता गाडी दाखवतो. आता त्याला माझ्या स्टाफ म्हणले, पण तुम्ही त्याला स्वप्न दाखवलं. मी म्हटलं मी चांगल्या अर्थानं दाखवलं, माणूस की नाही. त्याला पण गाडी बघूशी वाटली, त्यालाही मोह झाला. का नाही मोह होणार, त्याला दाखवण्याने तुमचं काय नुकसान झालं. आता तो ज्या स्टाफला म्हणा, हा ज्याच्याकडे नोकरी करत असेल ना, त्याला जाऊन सांगेल तो DS कुलकर्णी भला माणूस आहे, मला गाडी दाखवली. असे 100 लोक जेव्हा तुम्हाला भला भला म्हणतील, व्हॉट इज अ ब्रँडिंग, व्हॉट इज अ गुडविल माउथ पब्लिसिटीनं होतं, ब्रँडिंग म्हणणं होतं. त्याच्याकरता स्वार्थ म्हणून उगाच नाटक करायला गेला, जाहिरात म्हणून दिसेल त्या माणसाला आण पकडून आणि बसव गाडीत, तर होणार नाही. इथनं यायला पाहिजे. आणि इथनं यायला माझी कसबापेठ मला कारणीभूत पडली, कारण माझ्या गोरगरिबांच्या मित्रांच्यात माझं सगळं लहानपण गेलं. त्यामुळे मी नेहमी म्हणतो, तुम्हाला घडायचं असेल तर वय वर्ष 5 ते वय वर्ष 15 यात आजूबाजूला तुमचे सवंगडी आहेत, ते तुमचं करिअर घडवतात आणि तुमचे आई वडील आणि गुरुजी तुमचे संस्कार घडवतात. अशा प्रकारे मित्रांनो, माझं टेलिस्मेलचं ऑफिस झालं, माझा रंगाचा बिझनेस झाला, माझा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय सुरू झाला आणि 80 साली मी बिल्डर झालो. 80 साली बिल्डर होताना सुद्धा 80 साली वाडे मिळणं फार अशक्य असायचं. अर्बन लँड सिलिंग ॲक्ट 76 साली आला होता. 76 सालचा अर्बन लँड सिलिंग नंतर 4 वर्ष काही कोणाचे मोकळे प्लॉट हा प्रकारच नव्हता. जुने वाडे घेणे किंवा तुमच्याकडे इकडे जुन्या वाड्या घेणे असेच त्यावेळेच्या बिल्डरचे व्यवसाय होते. आणि मुंबईत जशी अड्डा बिल्डरची मोनोपॉली होती, तशी पुण्यातही अड्डा बिल्डरची मोनोपॉली होती. त्या पेठेतले वाडे त्यांनाच मिळायचे. मी घर पुसता घर बांधता म्हटलं आपलं रंगवता माझं स्वप्न पडलं की नाही, मला पण बिल्डर व्हायचं आहे. आता बिल्डर व्हायचं तर प्लॉट कुठनं मिळणार, प्लॉट मिळत नव्हते. आणि एके दिवशी मला एक वाडा मिळाला रास्तापेठेतला, 330 रास्तापेठ. तो वाडा कोणी बिल्डर घेत नव्हता. माझ्या लक्षात नाही आलं. म्हटलं मी गेलो त्या मालकाकडे. मालकाने इतका आश्चर्यचकित झाला, कोणीतरी बिल्डर घ्यायला आला. तर म्हटलं या. मी म्हटलं मी कुलकर्णी. हो बसा. म्हटलं मला तुमचा वाडा पाहिजे. तो म्हटलं घ्या ना. तो म्हटलं केवढ्यात घेणार. आता मला काही कळे ना, मी सांगून टाकली त्याला किंमत 80,000 घेईल. 1980ची गोष्ट साधारण ते 80,000 घेईल. तर म्हटलं अरे वा छान, घ्या ना. मग मी त्याला म्हटलं आधी किती पैसे पाहिजे. तो म्हटलं तुम्ही किती देणार. आता मीच लाजे खातर म्हटलं मी 25,000 आधी देईल. तो त्यालाही हो म्हणला. तेव्हा मग डोक्यात चोकलं की आपण साला नाही म्हणलं तरी मराठी धंद्यातली काही अक्कल नाहीये, हा सगळ्याला हो म्हणते, काहीतरी गडबड दिसते. मग आता पुढचा शहाणपणा केला आणि तो म्हणला मग उरलेले मी तुमची बिल्डिंग मधले फ्लॅट बांधले की मत येईल. तो म्हणला हरकत नाही. आता मी धावत आलो 25,000. जरी माझा टेलिफोनचा व्यवसाय, रंगाचा व्यवसाय, रोज पैसे शॉर्टेज पडतात. वाढत्या मुलाला किती कपडे घ्या, कमी तोडकेच होतात. त्यामुळे ज्याचा बिझनेसला पैसे कमी पडत नाही, समजा त्याचा बिझनेस वाढत नाही. ग्रोथ ही लागतेच. भाकरी फिरवली नाही की करपते. ग्रोथ ही लागतेच. त्यामुळे मलाही पैसे कमी पडायचे. मी माझं पेंटॉल नावाचं बँक ऑफ महाराष्ट्र बाजी रोडला खातं होतं. मला तिथे कॅशकेटची लिमिट होती. मी साहेबांच्याकडे गेलो. MG काळे नावाचे अकाउंटंट होते, नेक्स्ट टू मॅनेजर. माझं अकाउंटंट लेवलला काम व्हायचं. त्यांना म्हटलं मी आज सकाळी खातं उघडलं बँकेत, DS कुलकर्णी अँड कंपनी, प्रमोटर अँड बिल्डर. मला साहेब मालकाला 25,000 रुपये द्यायचे, तुम्ही मला 25,000 रुपये त्या खात्यात कर्ज द्या, नाही तो वाडा माझा जाईल. कसा बसा मी मिळवलेला आहे. तर ते म्हणले असं कसं शक्य, तू सकाळी खातं उघडलं तुला लगेच दुपारी कसे पैसे दे. म्हटलं तुम्ही काही करा. प्रामाणिकपणे सांगितल्याची किंमत. ते म्हणते ठीक आहे, तू धडपड आहेस, एक काम कर, पेंटॉलचं खातं तुझं जुनं आहे इथे, तू तिथे एक टेम्पररी ओव्हरड्राफ्ट किती दिवसात पैसे परत देईल. म्हटलं 3 महिन्यात देईल. पाटी लावायचा अवकाश की बुकिंग मिळतं. त्यावेळेचे दिवस असे होते, पाटी लावायच्या आधीच बुकिंग मिळायचं. पैशाची अडचणच नाही पडायची, कारण की घरच नव्हती. म्हटलं तुम्हाला मी 3 महिन्यात परत देईन. ओके. त्यांनी मला मी पेंटॉलला खोटा अर्ज दिला, त्यांनी सांगितला म्हणून. त्यावेळची माणसं मोठी होती, नावही सांगतो MG काळे अजूनही आहेत महाराष्ट्र बँकेचे, रिटायर झालेले आहेत, आता जवळजवळ 70 वर्षाचे असतील. टिल ही इज देअर. त्यांनी सांगितलं ली आणि दे. त्याप्रमाणे पेंटॉलला त्यांनी 25,000चा 3 महिन्याचा टेम्पररी ओव्हरड्राफ्ट दिला. तो मी DS कुलकर्णी अँड कंपनीला ट्रान्सफर केला. पटकन जाऊन ॲग्रीमेंट केलं आणि खुश झालो. आता म्हटलं अरे पण हे प्लॅन कसा पास करायचं काहीच माहिती नाही.
मग मी एका बिल्डरच्या घरी फोन पुसायला जायचो. त्यानं म्हणलं तुम्हाला मी माझा गुरु बनवतो, मला जरा मदत करा, प्लॅन तयार करणे, प्लॅन पास करणे. तर म्हणलं तू कुठे वाडा घेतला, म्हणजे तुला मिळालं कुठे? मी म्हटलं तो रस्ता पेठेत अप्रोटकीच्या गल्लीत. त्याने कपाळाला हात लावला, तो तू कशाला वेड्या घेतला रे? म्हटलं काय झालं? अरे सगळ्या गावाने वळवून टाकलेला वाडा, मग आम्ही नसतं का घेतला? म्हणलं म्हणजे काय? अरे तो म्हणला की तो आग लागलेला, त्याला 2दा आग लागलेली होती, पूर्ण भाडेकरी खाली असलेला, 2दा आग लागलेली. तो एका संस्थानिकाचा होता तिथला टिपिकल, त्याला कॉमनवेल्थ इन्शुरन्स कंपनी आणि कुठल्या 2दा लिलावात काढलेला. त्याला एक शिक्का बसला आणि त्याच्यामध्ये लोकांना रात्री भूतं दिसायची आजूबाजूच्या. त्यामुळे भुताटकीचा वाडा म्हणून तो फेमस होता. कोणी बिल्डर त्याला हात लावत नव्हता आणि तो मी घेतला. बरं मी म्हणलं मी सावरकरांना मानतो, मी नाही घाबरत भूतानाच्या. आयला भूत आली तर बघून गेल, तुम्ही मला बाकी मदत करा. ते म्हणले गाढवा तू जरी ओनरशिपची स्कीम केली तर त्या भूताटकीच्या स्कीम मध्ये फ्लॅट कोण घेईल रे? म्हणलं हे नाही माझ्या लक्षात आलं. आणि मग म्हणलं आता काय करायचं? मी म्हणलं 25,000 TOD घेतलेला आहे, मालकाला सांगितलं बिल्डिंग बांधल्या त्यामुळे पुढचं टेन्शन नाही, पण 25,000 मी 3 महिन्यात बँकेचे परत नाही केले तर माझं काय व्हायचं? म्हणलं एक काम करू, अजून कुठे तुझ्यासारखा वेडा नक्की सापडेल, आपण एक घर रिन्यू करू आणि कोणाला तरी तसंच देता येईल का बघू. त्याने एक सिंधी गिराईक बघितलं. तो म्हणलं ओके तुम रिन्यू करो, हम भूत भीत नहीं मानता है, तुमको कितने में मिला है? 80,000 में. हम आपको 80,000 ही देगा, कब तैयार होने के बाद, पहिला रिपेअर करून दे. आता माझा धंदाच फर्निचर, सुतार, रंग सगळा उधारमाल आणला, लाकूड आणले. आग लागली होती म्हणजे कोळसा नव्हता झाला, नुसतं काळं झालं होतं. आणि मी जवळजवळ तो रिपेअर करत आणला, चांगला चकचक करायला लागलो. त्याच्यावर जवळ 30,000 रुपयाची उधारी केली मी. आणि हा दरवेळेला ज्यांनी हा वाडा माझ्याकडे घ्यायचं कबूल केलं होतं, रोज खोड्या काढायचा, हे पसंत नाही, ते पसंत नाही, ते पसंत नाही. मी म्हटलं की अरे आयुष्यभर आपण एखादी गोष्ट केली आंधळेपणाने करू, नाही तर कशी करू, आपण जी करतो ती आपण पूर्णत्वाला नेतो. तुला बिल्डर व्हायचं होतं ना, 25,000 काय म्हणून तू काळ्यांना सांगितलं? नथिंग डुईंग. मी त्या माणसाला म्हणलं मला तुझ्याशी डील करायचं नाही. 30,000 अक्कल खाती गेले माझे, 25,000 गेले. बँकेकडे आलो, अजून 3 महिन्याचा TOD वाढून द्या मला साहेब. मी चूक केली, मी तो रिन्यू करत बसलो वाडा, आणि मी तो धाड 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 वाडा सगळा पाडून टाकला. जोरात काम सुरू केलं, कारण की उशीर झाला होता मला. ऑलरेडी मला बँकेचं लेट झालं होतं आणि प्लॅन बिन पास करून घेतला होता. काम सुरू केलं आणि मी अल्काटॉकीच्या शेजारच्या ऑफिसला, जे मी मागे तुम्हाला टेबल स्पेसला घेतलं सांगितलं, ते पुढे मला मिळालं. आजही ते ऑफिस आहे तिथे अल्काटॉकीच्या शेजारी. तिथे बसलो असताना एकदम फोन वाजला आणि सांगितलं शेजारचा वाडा आपल्या बिल्डिंगवर पडला, 6 लेबर खाली काढले गेले. हे बापरे म्हणलं, हा खरंच भुताटकीचा वाडा दिसतोय. मी स्कूटर काढली, तिथे गेलो, बघितलं तर प्रचंड गर्दी, फायर ब्रिगेडच्या गाड्या, पोलिसांच्या गाड्या, आणि आताही सवय जाऊन देणं, त्यांचं ते काम करत होते. आता भाबडेपणा मनात आला की अरे आपल्याला पोलीस शोधत असतील, आता आपल्याला अटक होणार, आपण तोंड चुकून नको जायला. मी क्वार्टर गेट पोलीस चौकीत तिथं जवळ होती, त्याच्या अंडर होते, कारण तिथं साईटवर मला कोणी जाऊन नव्हतं. चौकीत गेलो, तिथे इन्स्पेक्टर शंकरअण्णा पाटील बसले होते. त्यांच्या समोर जाऊन बसलो, थरथर थरथर कापत होतं. सर मी म्हणलं मी DOS कुलकर्णी, तुम्ही जो वाडा पडलाय तुम्ही कदाचित मला शोधत असाल. ते म्हणले तू काय नीट बोलतो ते बोल आधी, बस शांत इथे. मग त्यांना मी सांगितलं असं असं झालंय आणि मी तो बिल्डर, तो मी वाडा डेव्हलप करतो. ठीक आहे म्हणलं, बस इथे तू एवढं प्रामाणिकपणे बसला. हवालदार यांना पाणी दे, चहा दे. त्यांनी मला पाणी चहा दिला. म्हणजे अजिबात घाबरू नको. ते म्हणले अरे बिल्डर मंडळी असे नाही येत रे थरथरच. हे म्हणा 2-4 आमदारांचे नाही तर कोणातरी फोन येतात, हे आपला माणूस आहे, काही करायचं नाही. तर तू इनोसंट दिसतोय. अशा प्रकारे चिक्कारवेळा माझा इनोसेंटनेस कामाला आला. ते शंकरअण्णा पाटील माझे मित्र झाले. 80 साली सिमेंट असणं फार अवघड असायचं. सिमेंट आणणं आमदाराच्या परमिटवर आणावं लागायचं. अंतुल्यांच्या राज्यातलं ते सिमेंट होतं आणि तिथे पोलिसांचे रेड असायचे जर चुकून आणलं तर. अशा प्रकारे मला त्यांनी मदत केली. दुसऱ्या दिवशी कळलं की माझ्या फक्त 2च लेबरला बऱ्यापैकी लागले, त्यांना सासूंदा ठेवले, तेही सर्वाय झाले. आणि मग आता पुढे काय करायचं? आता म्हणलं करायचं काय, तर आता आधी कॉर्पोरेशनने स्टॉपवर केलं, काम बंद. कॉर्पोरेशनकडे गेलो, तांबे सिटी इंजिन होते, त्यांच्या घरी फोन पुसायचो मी. ते म्हणते अरे DS तू एक कसं काय पडला, तुला काय कोणी टेक्निकल लोक नव्हते का? म्हटलं झालं ते झालं साहेब, आता मला मदत करा. ते म्हणले की मी तुला ठीक आहे, 1 महिना तर काही मी स्टॉपवर उठू शकणार नाही, आता 15 दिवसात दिलं, अजून 15 दिवसाची मी रिन्यू करेल, नंतर मी उठवेल. पण ज्याचा वाडा पडलाय तो कसं तुला सोडेल, त्याला जाऊन भेट ना. शेजारच्या वाडा ज्याचा पडला त्या शोधत गेलो. तो होता एक यशवंतराव मुदलियार ट्रस्टचा वाडा होता. आणि यशवंतराव मुदलियार हे सँडविक एशियाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते. ते तिथे चीफ ट्रस्टी होते, त्यांची ती खाजगी प्रॉपर्टी होती. त्यांच्याकडे गेलं. ते म्हणले अरे तू फोन पुसत बिल्डर कधी झाला? म्हटलं झालो, पण आता तुमचा आशीर्वाद द्या, नाही तर माझं काही खरं नाही. म्हणलं बस काय झालं? म्हटलं तुमचा वाडा पडला ना. हो ना म्हणले पडला ना. तर सर म्हणलं मला, अरे म्हटलं काही नाही करत रे सारा, ते 2 रुपयावाले भाडेकरी हालत नव्हते, बरं झालं पडला. तेवढं आता काय यांची चिठ्ठी आली आहे, सर क्षमा करा, शेवटची 10 मिनिटं आहे.
मी त्यांना रिक्वेस्ट केली होती की मला संधी भरपूर द्या, कारण की मी पक्का पुणेकर, साला माईक आणि गच्च भरलेलं थिएटर आम्हाला पुण्यात कुठे मिळतो. पण घाबरू नका, तुमची परीक्षा नाही पाहणार, मला माहिती आहे. कधीतरी परत योग गाणं, म्हणून मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की तुम्ही मला भरपूर तास द्या, 1.5 तास तरी मला मिनिमम लागतो. एनिहो मित्रांनो, नॉट अ प्रॉब्लेम, त्यांचंही बरोबर आहे. आज त्यांच्यामुळे त्यांचे मी आभार मानतो, आज तुमच्याशी संवाद साधायला मिळाला. आणि मग मग मुदलियार म्हणाले की की अरे जा बाबा, तो ते एक काम करीत आहे, गव्हर्नमेंटचं मोजणीचं ऑफिस आहे तेवढं खाली करून दे, कारण सरकारी लोक नाही हालायचे, बांधलं की परत येतील. मग मी आणि जे आरती तो एवढा लुडबुड करतो या होतील, तर मी त्या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्याकडनंही पटवलं, तर सगळा वाडा वेकेंट झाला. मग लक्षात असं आलं की अरे बापरे, काहीतरी आपली चूक झाली. मी परत डबल भटजी बोलवलं, डबल वास्तुशांती केली आणि काम जोरात सुरू केलं. मग डोकं चाललं असं का होतं, हे काही भुताटकी नाही आहे. लक्षात आलं ही पहिली आयुष्यातली बिल्डिंग होती, एकदम घाईत काम करायचं म्हणून सबंध क्रिकेटचं मैदान हा जेवढा प्लॉट आहे असं सगळं खाली करून घेतला होता. एकाच वेळेला 64 कॉलमचं काम सुरू केलं. प्रॉपर्टीच्या तिन्ही बाजूला जुने वाडे आणि त्यांच्या जोत्याखाली माझे फाउंडेशन गेलं आणि त्यांच्या तिकडचं पाणी इकडे सरकत आलं. पूर्वीचे हे सगळे मातीच्या भिंती, 2 मजली 3 मजली घराच्या. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या, कधीही जेव्हा असं काम करत असतं तेव्हा 64 कॉलम एकदम खणायचेच नसतात. एका वेळेला मॅक्झिमम 4 कॉलम, ते सुद्धा लांब लांबचे, ते 4 भरले की पुढचे 4 कॉलम. हे टेक्निक माहीत नसल्यामुळे तिथे ते बघितलं आणि त्या दिवसापासून मित्रांनो आयुष्यातली पहिली बिल्डिंग, ज्या पहिल्या बिल्डिंगचं नाव मी माझ्या मुलीचं ठेवलं अश्विनी अपार्टमेंट, ती तिथं बांधली. तेवढं एकच माझ्या आयुष्यातलं पहिलं आणि शेवटचा अपघात. पण आयुष्यामध्ये चांगलंच विचार केला, चांगलंच पेरलंय म्हणून